सध्या बरेचसे लोक याच मंदिरात का बरं लग्न करतात? कारण हे तेच मंदिर आहे जिथे भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा पार पडला होता. आणि त्यातही सर्वात अद्भुत गोष्ट म्हणजे इथला हवनकुंड. इथे मान्यता अशी आहे की माता पार्वती आणि भगवान शंकरांनी याच अग्निकुंडासमोर सप्तपदी घेतली होती आणि तेव्हापासून ते आजपर्यंत म्हणजे 3 युगांपासून हा अग्निकुंड जसाच्या तसा प्रज्वलित आहे. आणि म्हणूनच या मंदिराला नाव पडलं त्रियोगी नारायण. तर हे मंदिर आहे उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग या जिल्ह्यात. आपल्या पुराणांनुसार भगवान विष्णूंनी माता पार्वतीचा भाऊ आणि ब्रह्मदेवांनी पुजारी म्हणून सर्व विधी पूर्ण केल्या होत्या. तसेच दरवर्षी इथे अनेक विवाह सोहळे आयोजित केले जातात आणि फक्त भारतीयच नाही तर अनेक फॉरेनर देखील इथे येऊन लग्न करतात. तर पुजाऱ्यांची आणि इथल्या लोकांची अशी मान्यता आहे की जे लोक इथे लग्न करतात त्यांना माता पार्वती आणि भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळतो. तर मला कमेंट मध्ये सांगा, तुम्हाला या अद्भुत मंदिराचा इतिहास कधी माहित झाला?